नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. भविष्यात आरटीओ एमवाय ची जी एक्झाम होईल, पूर्व असेल मुख्य असेल, ही ऑफलाईन पद्धतीने होते. ऑफलाईन पद्धतीने असल्यामुळे याच्यामध्ये एक ओएमआर शीट असते मित्रांनो. आता नुकतंच एमपीएससीने त्यांच्या ओएमआर शीट मध्ये महत्त्वपूर्ण आणि मोठे बदल केलेले आहेत आणि या बदलाचा आपल्याला नक्कीच आगामी काळात जो आहे तर तो वेगळ्या पद्धतीने जे आहे तर तो त्याचा तोटा येऊ शकतो, कारण की याच्यात 5 ऑप्शन दिलेले आहेत ज्याच्यामुळे आपला टाइम वाढू शकतो. आता याच्यात अनेक काही चेंजेस केलेले, ज्यात नेगेटिव्ह मार्किंगचा पण एक चेंजेस आहे. तर हे सगळे चेंजेस आणि नवीन ओएमआर शीट कशी असेल याच्याविषयी संपूर्ण माहिती देणारा हा डिटेल मधला एक व्हिडिओ असणार आहे आणि हा तुमच्यासाठी आगामी काळासाठी फार महत्त्वाचा आहे. आरटीओ एमवायच्या जे आपल्या काही बॅचेस आहेत मित्रांनो, पूर्व असेल मुख्य असेल आणि पूर्व प्लस मुख्य अशा सर्व बॅचेसवर मित्रांनो क्रिसमस निमित्ताने आपण 25% ऑफ दिलेले. तर आजच ही ऑफर तुम्ही अवेलेबल करू शकतात. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात. आता एमपीएससीने कालच 24 डिसेंबर 2025 रोजी जे आहे तर ते त्यांचं नोटिफिकेशन जाहीर केलं. या नोटिफिकेशनचा विषय काय होता बघा, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा म्हणजे काय? मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे जी काही एमसीक्यू टाईपची परीक्षा होती बघा. आपली आरटीओ एमवायची जी पूर्व आणि मुख्य होते तर त्याच्यात 4 पर्याय येतात मित्रांनो. किती? 4 पर्याय येतात त्याच्यात. आणि याची सुधारित उत्तरपत्रिका म्हणजे काय? ती ओएमआर शीट येते, एक ओएमआर शीट येते. आतापर्यंत ही ओएमआर शीट अशा पद्धतीने येत होती मित्रांनो. बघा इथं तुम्हाला एमपीएससीचा पार्ट 1 हा पाहायला मिळणार आहे आणि हा एक पार्ट 2 आपल्याला इथं पाहायला मिळतो. इथं तुमचं नाव, रोल नंबर, त्याच्यानंतर क्वेश्चन बुकलेट नंबर, सिरीज, सब्जेक्ट कोड, टोटल अटेम्प्टेड क्वेश्चन्स आणि त्याच्यानंतर इथं तुमची कॅन्डिडेटची सिग्नेचर आणि इथं 4 ते गोल करण्यासाठी इथं 4च गोष्टी दिसत होत्या. बाकी इथं इन्व्हिजिलेटरची सही पण आहे इथं. तर या काही गोष्टी इथं ज्या आहेत तर ते त्यांनी दिलेल्या होत्या. आता या ओएमआर शीट मध्ये महत्त्वपूर्ण बदल त्यांनी सुचवलेले. पहिले त्यांनी काय सांगितलेले की ज्या पद्धतीने आपण 2 प्रती देत होतो त्याच पद्धतीने 2 प्रती देण्यात येतील आणि त्या कार्बन लेस असतील, म्हणजे कार्बन टाकण्याची गरज पडणार नाही. या आधी ज्यांनी एक्झाम दिली असेल त्यांना माहिती आहे एमपीएससीची जी आन्सर शीट असते वरती गुलाबी कलरची असते आणि खाली थोडीशी निळी कलरची असते. वरची जे तुम्ही गोल करतात तर खाली ऑटोमॅटिक होतं, कारण की ती कार्बन लेस आहे. ओके, आता याच्यामध्ये असं होतं, जी ओरिजिनल वरची जी गुलाबी कलरची असते ना ती आयोगाकडे जमा होते आणि त्याच्या खाली जी लागून असते ना तर ती आपल्याला परीक्षा झाल्यानंतर आपण जेव्हा फाडून घेतो तर ती आपल्याकडे ठेवावी लागते. या 2 गोष्टी ज्या आहेत तर ते असतात. आता याच्यामध्येच थोडा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे, लक्षात घ्या. काय बदल झालेला आहे लक्षात घ्या. सुधारित उत्तरपत्रिकेमध्ये मूळ प्रत 2 भागात असणार आहे. ही जी मूळ प्रत असणार आहे त्यांचं काय म्हणणं आहे, ही जी ओरिजिनल कॉपी असणार आहे याचे आम्ही 2 भाग करणार आहोत. 2 भाग कसे लक्षात घ्या. भाग 1 मध्ये केवळ उमेदवारांना नमूद करण्यासाठी काय असतील, नमूद करण्यासाठी, आणि भाग 2 मध्ये काय असतील, परीक्षेचे नाव, उमेदवाराचा बैठक क्रमांक, विषयाचा सांकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक, उमेदवाराची स्वाक्षरी, समवेक्षकाची स्वाक्षरी इत्यादी वैयक्तिक तपशील असणार आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, भाग 2 आम्ही भाग करणार आहोत. लक्षात घ्या. एक भाग जो असेल त्याच्यामध्ये काय असेल ते तुम्ही जे गोळे गोळे करतात उत्तर लिहितात तर ते हा भाग असेल. त्यांचं काय म्हणणे, भाग 2 जो असेल ना, भाग 2 त्याच्यामध्ये काय असेल, तुमची माहिती असेल, वैयक्तिक माहिती. आता ती माहितीमध्ये काय काय आहे, तुमचं नाव वगैरे सगळ्या काही गोष्टी एकाच ओएमआर शीट मध्ये असे 2 भाग केले जातील की ज्याच्यामध्ये एका भागात तुम्हाला फक्त ते अशा पद्धतीने हे राऊंड राऊंड करायचे असतात आणि दुसऱ्या भागमध्ये इथं जे काही डिटेल्स दिली ती सगळी एका ठिकाणी कलेक्ट करण्यात येईल, एकाच भागात जे आहेत तर ते करण्यात येईल. उदाहरणार्थ बघा इथं कॅन्डिडेटची सिग्नेचर आहे आणि इन्व्हिजिलेटरची ही खाली आहे. पुढच्या वेळी इन्व्हिजिलेटरची सही, कॅन्डिडेटची सही सगळं एकाच ठिकाणी आपल्याला जे आहेत तर ते पाहायला मिळणार आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यासोबतच जो उमेदवाराचा बैठक क्रमांक होता लक्षात घ्या, तो 8 अंकाचा अक्षर होता, ते आता 7 अक्षराचं न्यूमेरिकल केलं जाईल. बघा पहिले 8 होतं, आता 7 झालेले आहे. पण जे पहिले 8 होतं त्याच्यामध्ये अल्फा न्यूमेरिकल होते. अल्फा न्यूमेरिकल म्हणजे काय, अल्फाबेट्स पण होते आणि न्यूमेरिक पण होते, पण आता पूर्णपणे न्यूमेरिक असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला मी दाखवतो. इथं जो आपला बैठक क्रमांक असायचा ना मित्रांनो, पहिले जे 2 होते ना तर ते अल्फाबेट्स होते. फॉर एक्झाम्पल याचा काही वेळेला फॉर एक्झाम्पल NS असं यायचं. आता माझं मी सांगतो NS 00, मग आपण काय करायचो इथं 00 ला हे करायचो 1 2 3 4, मग 1 2 3 4 अशा पद्धतीने करायचो. त्यांनी काय सांगितलेले की हे किती 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 अक्षरी होतं ना, हे काढून टाकण्यात येईल. आता हे 7 अक्षरी असणार आहे, हे 7 अंकी असणार आहे. परंतु इथं हा यस पण नसणार आहे. हा पहिले अल्फाबेट होता, आता अल्फाबेट नसणार, हा नंबर असणार आहे. मे बी मग इथं आपल्याला हे अशा पद्धतीने 00 काहीतरी येतील आणि तिथं आपल्याला ते करावं लागणार आहे. आलं लक्षात. आता अल्फा न्यूमेरिकलच्या ऐवजी फक्त न्यूमेरिक जे आहेत तर ते असतील, नंबर जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतील. हा एक बदल होणार आहे.
उमेदवारांनी मूळ उत्तर पत्रिका जमा केल्यानंतर भाग 1 आणि भाग 2 हे वेगवेगळे केअर करायचे. ते कोण करणार आहे? इन्व्हिजिलेटर. जो तुमच्या वर्गावर जो कोणी समवेक्षक असेल, इन्व्हिजिलेटर असेल, तो काय करेल? भाग 1 आणि भाग 2 हे जे आहेत तर ते वेगवेगळे त्याच्याकडनं करण्यात येतील. प्रचलित पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नाची अचूक उत्तरे नोंदवताना 4 पर्यायाच्या वर्तुळांमधूनच एक वर्तुळ नोंदवायचे असले तरी 5व्या पर्यायाचे वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलेले की इथं तुम्हाला काय आहे की 4 ऑप्शन आहेत. ए 1 2 3 4 कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचं तुम्ही करू शकता. आता ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नव्हतं तुम्ही काय करायचे? ब्लँक सोडायचे ना. त्यांनी तसं सांगितलं. त्यांनी काय सांगितलं की आम्ही 5वा इथं पर्याय ऍड करत आहोत, तो नंबर 5 नंबरचा. इथं 5 नंबरचा. मग इथं तुम्हाला हे अशा पद्धतीने हे गोल दिसतील आणि हे गोल तुम्हाला रंगवावे लागतील. हे महत्वाचं आहे. आता उमेदवार एखाद्या प्रश्नाचे उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास 5वा पर्याय निवडायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाटलं की अरे मला याचं उत्तर येतच नाहीये, पण तुम्ही काय करायचे? आधी हे ब्लँक सोडायचे. आता हे ब्लँक सोडायचं नाही मित्रांनो. आता हा जो 5वा क्रमांक असणार आहे इथं, तर तो गोल करावा लागणार आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल हे 100 नंबरचा प्रश्न आहे आणि तुम्हाला तो सोडवायचा नाही आहे किंवा जमत नाही, तर तुम्हाला 5वा भरावाच लागणार आहे. हे लक्षात घ्या. आणि त्याचा तोटा काय होईल मी तुम्हाला सांगतो की जर उमेदवाराने 5 पैकी एकही सिलेक्ट नाही केलं, लक्षात घ्या, तर त्याला पेनल्टी बसणार आहे. पेनल्टी म्हणजे काय? निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम त्याला बसणार आहे. 25% निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग त्याला जे आहे तर तिथं बसणार आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे जर तुम्ही पूर्ण ब्लँक सोडलं, आधी काय व्हायचं? ब्लँक सोडलं तर ते कन्सिडर नाही करायचे. आता जर ब्लँक सोडलं तर तुम्हाला काय भेटेल? पेनल्टी भेटणार आहे. म्हणून जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नाही तर 5वा पर्याय तुम्हाला करून ठेवणं इथं गरजेचे असणार आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. ओके. आणि आता निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम कशा पद्धतीने वर्क करणार आहे की जर 5 पैकी एकही गोल केला नसेल तर निगेटिव्ह मार्किंग लागणार आहे. एकापेक्षा जास्त वर्तुळे केली तरी निगेटिव्ह लागणार आहे. उत्तरामध्ये काही दुरुस्ती केली, छेडछाड केली तरी उत्तर लागणार आहे. आणि चुकीचं उत्तर सोडवलं तर ते तुम्हाला मिळतच. आणि जरी यांची बेरीज करताना ती अपूर्णांकांमध्ये असेल तर ती अपूर्णांकांमध्ये असेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला गुण मिळाले 62.025, तर ते त्याच पद्धतीने असतील मित्रांनो. ते काही तुम्हाला राऊंड ऑफ करता येणार नाही. पुढे आता त्यानंतर उत्तर पत्रिका तपासली जाणार नाही जर या खालील ऍक्टिव्हिटी तुम्ही केल्या. पहिले काय? मूळ उत्तर पत्रिका भाग 2 वर विहित ठिकाणी स्वाक्षरी नाही केल्यास, तुमची सही नसल्यास. त्याच्यानंतर काळ्या पेनाऐवजी दुसरा बॉल पेन वापरल्यास तरी तुमचा पेपर चेक होणार नाही. आणि प्रश्नपत्रिका क्रमांक हा जर नसेल नमूद केलेला तुम्ही उत्तर पत्रिकेवर OMR शीटवर, तरी तुमची आन्सर शीट चेक होणार नाही. तर अशा पद्धतीने त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत. आणि हे सगळे बदल 1 मार्च 2026 नंतर ज्या काही तुमच्या परीक्षा होतील त्याच्यासाठी लागू असेल. आणि आपली जी MPSC गट क 2026 ची परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये बघा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक याची जाहिरात मार्च 2026 मध्ये अपेक्षित आहे आणि 12 जुलै 2026 ला ही परीक्षा होऊ शकते. म्हणजेच काय की याच्यामध्ये आपले 100% RTO MVI जेव्हा येईल, आता 26 मध्ये येण्याची दाट शक्यता आहे, पण 26 मध्ये आलीच, कधी येऊ, पण त्याच्यामध्ये OMR शीट मध्ये हे बदल असतील आणि हे बदलल्यानुसारच तुम्हाला तुमची तयारी करायची मित्रांनो. आणि हे महत्त्वाचे बदल आहेत. वाटल्यास तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेतला तरी तुम्हाला जे आहे तर ते चालणार आहे मित्रांनो. आणि RTO MVI संदर्भात मेनचं PYQ पिक मित्रांनो आपण लॉन्च केलेले, ज्याच्यामध्ये आपण 1998 पासून तर आतापर्यंत जेवढे काही RTO मेन झालेले त्या सगळ्यांची टेक्निकलचे प्रश्न याच्यामध्ये कलेक्ट केलेले आहेत. त्यासोबतच RTO MVI साठी लक्षात घ्या आपण संपूर्ण पूर्व परीक्षेचं बुक लिस्ट, पूर्ण बुक सेट जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश मध्ये पण हा बुक सेट असणार आहे आणि ज्यांना मराठीमध्ये पाहिजे तर मराठीमध्ये पण हा बुक सेट जो आहे तर तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सोबत आपल्या तिन्ही शाखांमध्ये तुम्ही व्हिजिट देऊन हे बुक्स जे आहेत तर ते परचेस करू शकतात. नाशिकमध्ये मी स्वतः अवेलेबल असतो. नाशिकमध्ये इग्नाइट अकॅडमी, उपाध्ये क्लास बिल्डिंग, वकीलवाडी, अशोक स्तंभ, इथे तुम्ही येऊन तुमचे काही डाऊट्स असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की भेटू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.